मराठी इंडस्ट्रीला झालं तरी काय, एकापेक्षा एक जबरदस्त मूवीज घेऊन येत आहेत. भूतम भयम हा चित्रपट रिलीज झाला आहे आणि खरोखरच सांगू, हा चित्रपट बघताना साऊथ सारखी वाईब येते. माझा ह्या वर्षी कमबॅक होईल का नाही हे माहिती नाही, पण मराठी इंडस्ट्रीचा कमबॅक नक्की झाला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल असेच मराठी व्हिडिओज. चित्रपटामध्ये स्टोरी दाखवली आहे 7 बेरोजगार मित्रांची, ज्यांना लवकर श्रीमंत व्हायचे असते आणि ह्याच आशेमध्ये ते राहायला जातात एक जुन्या वाड्यामध्ये आणि त्यांना तिथे सापडतो एक सोन्याचं नाणं. तो सोन्याचं नाणं दगडालाही सोनं बनवू शकतो आणि इथूनच पूर्ण खेळ चालू होतो आणि ते 100 वर्ष जुन्या एका श्रापाला जिवंत करतात. आता ते 7 जण ह्या श्रापातून बाहेर निघतात का नाही हे तर तुम्हाला चित्रपट बघून कळेलच. म्हणजे हे सोन्याचं नाणं त्यांची किस्मत बदलतो का त्यांची एल लावतो हे तुम्हाला चित्रपट बघून कळेलच. बॉलिवूडमध्ये युट्यूबर जाऊन करोडो रुपये छापत आहेत, तर आपले मराठी युट्यूबर्स कुठं मागे राहणार आहेत. ऑरेंज ज्यूस गँग, ज्यांना आपण रील मध्ये पाहत होतो, आता ते रिअल मध्ये आपल्याला हसवताना दिसत आहेत. आणि खरोखरच करण, नील, मनमीत, सौरभ, शुभम यांची ऍक्टिंग खूपच जबरदस्त दिसत आहे ह्या मूवी मध्ये. खास करून करण सोनवणे काय जबरदस्त ऍक्टिंग केली आहे. ज्यांना आपण सोनवणे वहिनीच्या नावाने ओळखत होतो ते आता एक नवीन ओळख बनवत आहेत. बाकी ह्या सर्वांची ऍक्टिंग आणि कॉमेडी खूप जबरदस्त वाटत आहे या चित्रपटामध्ये. आणि छाया कदमने काय जबरदस्त ऍक्टिंग केली आहे या चित्रपटामध्ये. खरोखरच हिची ऍक्टिंग खूप जबरदस्त वाटते. जेव्हा जेव्हा ही स्क्रीनवर येते तेव्हा फाडून टाकते. इतकं क्रेडिट हिला दिलं तितकं कमी आहे, पण अजून एकाला क्रेडिट जातं ते म्हणजे हिच्या मेकअप आर्टिस्टला. काय काम केलं आहे हिच्यावर. पूर्ण मूवी एकीकडे आणि श्रीमान दादाचा कॅमिओ एकीकडे. जेव्हा श्रीमान दादाचा कॅमिओ होतो ना भाई, सरळ मनावर लागतो आणि श्रीमान दादाचं गाणं भाई काय मजा येते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाचे VFX अँड बॅकग्राऊंड म्युझिक काय जबरदस्त यूज केले आहेत. जिथे बॉलिवूड 100-200 करोडच्या चित्रपटामध्ये देखील असे VFX यूज करत नाही, असे VFX कमी बजेटमध्ये ह्या सिनेमामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. 2-3 वर्षापासून मराठी इंडस्ट्री एक अलग लेवल सिनेमा बनवत आहे. हा सिनेमा जर साऊथ मध्ये रिलीज झाला असता तर 100-200 करोड तर इझिली कमवले असते. असे चित्रपट येतात आणि जातात आणि आपल्याला माहिती देखील नसतात. अशा चित्रपटांना सपोर्ट करणं, बघणं हे आपलं काम आहे. हे नक्की सांगेल येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये मराठी इंडस्ट्री ही साऊथ सारखी मराठी इंडस्ट्री असेल, कारण मराठी इंडस्ट्री त्यांच्यासारखे सिनेमा बनवत आहेत. असे सिनेमा जर तुम्हाला पाहायचे असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मी घेऊन येईल तुमच्यासाठी असे सिनेमा. तुम्ही जर हा चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.